शेती आमच्या हक्काची, विद्युत पारेषण कंपनीचा, विद्युत पारेषण कंपनीचा। नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून सुरू असलेल्या टॉवर लाईन विरोधात शिवसेना उभाटाचे वाहोली येथे आंदोलन। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून पडघा भादने ते मुरबाड तालुक्यातील मालेगावपर्यंत इलेक्ट्रोड टॉवर लाईन टाकण्याचं काम सुरू आहे, परंतु यातील बाधित शेतकऱ्यांना ना नोटीस ना काही सूचना देताच जबरदस्तीने सुरू असलेले लाईन टाकण्याचे कामाच्या विरोधात शिवसेना उभाटाने कंबर कसली असून आज वाहुली येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी शासनाचा निषेध करून जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जमिनीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट अल्पेश भोईर यांनी दिला आहे। या प्रसंगी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। काही दिवसापूर्वी वाहोलीच्या शेतकऱ्यांनी टॉवर लाईनचं काम बंद पाडलं होतं, तथापि कल्याण तालुक्यातील 11 ते 12 गावातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पुढाकाराने बैठक झाली, परंतु यामध्ये तोडगा निघाला नाही। नंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस, विद्युत कंपनी यांना निवेदन देण्यात आलं। तथापि आज कल्याण तालुक्यातील वाहोली येथे पारेषण कंपनीच्या विरोधात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेना उभाटाचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट अल्पेश भोईर यांनी दाम नाही तर काम नाही असा इशारा दिला, तर शिवसेनेचे विश्वनाथ जाधव यांनी सांगितलं की सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शेतात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला। दरम्यान या टॉवर लाईनला रुंदे, म्हसकळ, आपटी, वाहोली, चिंचवली, उतने, वसत, नडगाव, कुंभारपाडा, गोवेली, जांभूळ आदी 12 ते 13 गावातील शेतकरी उपस्थित होते। या प्रसंगी विद्युत पारेषण कंपनीच्या व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। या कंपनीचे उल्हास तापकिरे आणि समीर कांबळे या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं। तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेश सुरोशे, शरद पवार पक्षाचे ॲडव्होकेट अविश जुवारी, म्हसकळचे श्री भोईर, आपटीचे सुनील शिसवे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी, बाधित शेतकरी आणि इथे जमलेले सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने हा आंदोलन करण्यात आलेला आहे। हा जो प्रकल्प आहे हा शासनाचा आणि शासनाच्या कंपनीचा प्रकल्प आहे। त्यामुळे शासन ज्या वेळेला कुठलाही प्रकल्प हा करत असतो त्यावेळेला शासनाचे काही नियम आहेत ते पूर्णपणे पार केले पाहिजेत। हे नियम करत असताना, हा प्रकल्प करत असताना याचा केंद्रबिंदू हा बाधित शेतकरी असला पाहिजे। तो ज्याची जागा याच्यामध्ये बाधित होत आहे त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे। ह्या पारेषण कंपनीच्या वतीने सर्वप्रथम शेतकऱ्यांची जमिनींचा सर्वे व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे झाल्यानंतर कुठली जमीन त्याच्यामध्ये बाधित होत आहे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे। त्यांना तशा पद्धतीच्या नोटिसा गेल्या पाहिजे। महसूल विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग या सगळ्या विभागाच्या वतीने सर्वे झाल्यानंतर एक मूल्यांकन कमिटी बैठक निश्चित झाली पाहिजे। त्या मूल्यांकन कमिटीमधून त्या जमिनीचा रेट निश्चित झाला पाहिजे। तो रेट निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांची हमी, शेतकऱ्यांची इच्छा त्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी समजून घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना हवा असलेला रेट या कंपनीच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे। आणि ह्या सगळ्या पद्धतीने जर काम होत असेल तर शेतकऱ्यांचा अशा प्रकल्पाला विरोध असण्याचं कारण नाही। परंतु ह्या पारेषण कंपनीच्या वतीने हे सगळे नियम धाब्यावर बसून कुठल्याही पद्धतीचं सर्वे न करता ह्या लोक डायरेक्टली गावामध्ये आरेरावी करून पोलीस यंत्रणेच्या बळाचा वापर करून काम करण्याचं यांनी चालू केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने जर हे हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत असेल तर शेतकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे कधीही सहन करणार नाही। त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे ती त्यांनी ह्या आंदोलनाच्या ठिकाणी यावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी समजून घ्याव्या, आमचं निवेदन घ्यावं आणि त्याचं निवारण करण्याचं काम करावं। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांचा मोबदला दिला जात नाही, आधी दाम आणि नंतरच त्यांनी काम करावं।
आणि अशाच्या पद्धतीने जर त्यांनी काम केलं नाही तर शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती आणि जमिनीवरती उतरून काम करून देणार नाही. मुलांना वारसांना त्या ठिकाणी सरकारी नोकरीत सेवेत घेतलं. जर हा प्रकल्प जर पडग्यावरून जात असेल, पडग्यावरून तो आला वांद्रे, वांद्र्यावरून तो पितांबरे गाव, चिंचवली, उतणे, रुंदे, म्हस्कळ आणि गोवेलीवरून असं क्रॉस होऊन परत इथे आला, इथनं खाली गेला पश्चिमेला आपटी मांजर्लीकडे, वसत जांभूळकडे आणि तो पुरात पूर्वेकडे जाऊन पाटगाव पठारच्या तिथे मालेगाव म्हणून एक ग्रामपंचायत आहे, गट्याची वाडी म्हणून, गेटाची वाडी, तिथे एक मालेगाव म्हणून गाव आहे, त्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत त्या ठिकाणी तो प्रकल्प उभा आहे. म्हणजे यांचं जे स्विचिंग स्टेशन आहे, चार्जिंग स्टेशन, ते तिथं उभं करतायत. आणि निश्चितपणाने हा उभा करत असताना इथे देखील खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्याला जवळजवळ 600 करोड रुपये या शासनाने अदा केलेले आहेत. मात्र शेतकऱ्याचे 2-3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये देताना ह्या सरकारला दम लागतोय. माझी मागणी या ठिकाणी की शेतकऱ्याच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावं. त्यांना बुलेट ट्रेनसाठी जर ही लाईन जात असेल तर त्यांना कायम परतवे, बुलेट ट्रेनचा प्रवास मोफत द्यावा, शेतकऱ्याला आधी मोबदला द्यावा आणि मगच काम करावं. आणि MSCB किंवा पारेषणचे अधिकारी समजत असतील की आम्ही असेच येऊ आणि बळाचा वापर करून काम करू, तर ते त्यांनी स्वप्नात पण बघू नये. आम्ही तेवढा कडवा विरोध करायला तयार आहोत. या ठिकाणी आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पहिल्या दिवसापासून दिलेल्या अर्जाला आम्ही तेच म्हटलंय. पण शेतकऱ्याला तुम्ही नागवा का करता? इथे वावलीमध्ये आज ह्या रोडच्या कडेला जर जागा घ्यायला गेलात तर 5 लाखाच्या कमी जागा मिळणार नाही. आणि आम्हाला तुम्ही या गुंठ्याची जागा देता 3-3.5 लाख रुपये, 2700 रुपये, म्हणजे साधारणतः 3-3.5 लाख रुपयापर्यंत पैसे मिळतात. हा एवढी जी प्रचंड मोठी गॅप आहे, ती गॅप कोणी भरून काढणार? तर ती MSCBनी भरून काढली. कादिर जुवारी या गावचा शेतकरीचा मुलगा ह्या नात्याने याला सहकार्यच नव्हे, यामध्ये माझा संघर्षामध्ये देखील कार्य आहे. म्हणण्याचं तात्पर्य असा की बंधूंनी किंवा भोईर साहेबांनी किंवा त्या भोईर साहेबांनी मागासपासून जे आपले विचार व्यक्त केले, हे अगदी मोलाचे विचार आहेत. शेतकऱ्यांची जी गरज आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. माझं थोडक्यात म्हणणं हेच आहे की आम्ही शासनाला, मुख्यमंत्री असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे. पण आजपर्यंत दुर्दैवाने ह्या संबंधित अधिकाऱ्यांचा कोणी आला नाही किंवा मुख्यमंत्री साहेबांनी कोणाला पाठवलं नाही किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यापासून काय आम्हाला सपोर्ट भेटला नाही. हा दुर्दैव या राज्याचा. शेतकऱ्याला काही सपोर्ट भेटत नाही. फक्त त्या कंपनीचे अधिकारी येतात आणि आमच्याकडे असा करत, फक्त त्यांचाच आणि आमचा ऐका, हे त्यांचा प्रमुख वाक्य असतं, आमचा ऐका. हे काय यांचं ऐका? केलं काय यांनी? हेच केलं यांनी की गोरगरीब शेतकऱ्याच्या जमिनीचा वाटोला लावून श्रीमंतांची सेवा करायचं काम सुरू केलं आहे. दुर्दैवाने सांगावं वाटलं की असल्या विचारांना नको म्हणून आमच्या या राज्याच्या प्रमुख लोकांनी 107 लोकांनी बलिदान दिलं आहे की हे विचार नको आहेत आपल्याला. पण दुर्दैवाने हा शासन तसलेच विचार पुन्हा या राज्यामध्ये आणू इच्छितोय. म्हणजे शासनाचं चाललंय तरी काय हेच कळायला मार्ग नाही. ते आज अनाथ मुलांच्या जमिनीमध्ये, विधवा बायकांच्या जमिनीमध्ये न विचारता बिनधास्त शिरतात. चाललंय तरी काय? आणि मग बोलतात पोलीस बंदोबस्त आणतात. ते काय चाललंय? शेतकऱ्याचं ऐकायला तयार नाही, शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करायला तयार नाही, शेतकऱ्याला आजपर्यंत काही दिला नाही. म्हणून माझी इच्छा हीच आहे की शेतकऱ्याचा पहिला दाम द्यावा आणि मग काम करावं.